जालना जिल्ह्यात आज सकाळी जे घडलं, ते फक्त एक मृतदेह सापडण्याची घटना नाही, तर त्यामागे दडलेलं गूढ, आधीपासून मिळालेल्या धमक्या आणि आता उभे राहिलेले संतप्त वातावरण हे सगळं मिळून या प्रकरणाला अधिकच गंभीर दिशा आली आहे. सुरुवातीलाच एक प्रश्न उभा राहतो. कैलास पवार यांचा मृत्यू नेमकं कसा झाला? हा अपघात आहे की आत्महत्या आहे की थेट नियोजित हत्या? दरेगाव शिवारात आज सकाळी सुमारे 10 वाजायच्या दरम्यान एका व्यक्तीचा संशयास्पद पार्थिव आढळून आलं आणि काही क्षणातच ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. नंतर या मृत व्यक्तीची ओळख कैलास दत्तू पवार, वय 45, राहणार इंदेवाडी अशी पटली आणि इथूनच या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं. महत्त्वाची बाब म्हणजे कैलास पवार हे 17 एप्रिलपासून घराबाहेर गेले होते आणि त्यानंतर ते परतलेच नव्हते. कुटुंबीय आधीपासूनच चिंतेत होते आणि आज अचानक त्यांचं पार्थिव सापडल्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण येथेच आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर येते. मृत व्यक्तीच्या मुलीने माध्यमांशी बोलताना असा आरोप केला आहे, की त्यांच्या वडिलांना यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे हत्येच्या संशयाने पाहिलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या परिसरात हे पार्थिव आढळलं आणि त्याच ठिकाणी एक वाहनही सापडलं. याच वाहनाच्या नंबर प्लेटच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली आणि पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी अधिकृतपणे ही पुष्टी केली, की हे पार्थिव कैलास पवार यांचंच आहे. यानंतर पंचनामा करून पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र इथून पुढे परिस्थिती अधिकच ताणतणावपूर्ण झाली. ही बातमी शहरात पसरताच तालुका पोलीस ठाण्यात नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलं आणि नातेवाईकांनी एक ठाम भूमिका घेतली. जोपर्यंत मुख्य आरोपी अटकेत घेतले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही पार्थिव स्वीकारणार नाही. या भूमिकेमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात 4 ते 5 जणांचा सहभाग असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पण मुख्य आरोपी अजूनही मोकाट असल्याचे आरोप नातेवाईक करत आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी स्थानिक पोलिसांऐवजी CID मार्फत व्हावी अशी जोरदार मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. फक्त इतकंच नाही, जर न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि तपास वेगाने सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. जालना जिल्ह्यात भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, कैलास पवार यांच्या मृत्यूमागचं खरं कारण काय? धमक्या देणारे लोक कोण होते आणि या प्रकरणात अजून किती जणांचा सहभाग आहे? आता सगळ्यांचं लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागलं आहे. कारण ही केवळ एका मृत्यूची घटना नाही. ही न्याय, सुरक्षितते आणि कायद्यावरील विश्वासाची कसोटी आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, तपास किती वेगाने पुढे जातो आणि या गूढ प्रकरणामागचं संपूर्ण सत्य किती लवकर समोर येतं. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.